तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे आडी ब्लॉग्स. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, आपण गुजरातमधील वडोदरा शहरामध्ये आहे आणि आज आपण चाललो आहे लक्ष्मी पॅलेसला भेट द्यायला. तर व्हिडिओमध्ये बनत राहा. आपली गँग अशी बघा रेडी झालेली आहे. हे माझे मामा आहे, त्यांचे 2 मुले, भाऊ आपला, हे 2 माझे भाऊ. तर चला, ऑटो रिक्षामध्ये आपण तुम्हाला घेऊन जाणार सीधा लक्ष्मी विलास पॅलेस. हा आपली पर्सनल ऑटो आहे मामाची. तर बिना टाइम वेस्ट करता आपण चाललो डायरेक्ट लक्ष्मी विलास पॅलेसला. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या पर्सनल ऑटो मध्ये चाललेलो आहोत. आपले मामा आपल्याला घेऊन चालले. मित्रांनो, आपण पाहू शकतो लक्ष्मी विलास पॅलेस जाण्याआधी आपल्याला इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन हे आपल्याला दिसलं आहे. तर अशा प्रकारे याच कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरी केली होती. त्यांचा नोकरीचा कालावधी 3 वर्षाचा होता, पण इथे छूत अछूतचं प्रमाण जास्त असल्यामुळे तर बाबासाहेबांनी ती नोकरी 10 दिवसामध्येच ती नाकारली आणि ते तिथूनच सयाजीबागला गेलेले आणि तिथंच त्यांनी प्राण घेतला. विचार आले की आपल्या समाजातील लोकांना असा त्रास होतोय, तर त्या समाजासाठी आपल्याला काही ना काहीतरी करावं लागेल. त्यामुळे आज आपण इथं आहोत. तर बघू शकता, हीच ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन. हे बघा मित्रांनो, बघू शकतात, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्यालय होतं. अशी ते या ठिकाणी इथं त्यांची टेबल खुर्ची अरेंजमेंट असायची, तिथं ते बसायचे. पण आता तर सध्या काय नाही, आता लॉक आहे. तर मामा, तुम्ही काय सांगू शकता याबद्दल? या ठिकाणी बाबासाहेब इथे 10 दिवसांनी नोकरी केली. ऑनेचा 25 विचारकारांना जे आनंद बाबासाहेबांना एक पटावालानं बाबासाहेबांच्या टेबल होती, फेकून असं ते फायला होती. तर काढून बघा ते बाबासाहेब आणीचा आणि जो मात्र पाणी पिण्यासाठी मी नव्हतं, तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरानं पाणी आणा, आम्ही हे तुमच्यासाठी पाणी नाही आहे. हे आधी अडून सयाजीराव गायकवाडची पॅलेस आहे, डिरेक्ट किलोमीटर ना एकूण सयाजी बाग आहे 2 किलोमीटर. तर आपण आता याच्या प्रकारे स्मृती भवन बघितलेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं नोकरी करण्याच्या अगोदर ते गेले होते लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये. सयाजी गायकवाड यांच्याकडे गेलेले, तर त्यांना विचारलं की माझी ड्युटी कुठे लागेल. तर त्यांची ड्युटी जी होती या कार्यालयामध्ये होती. तर हे आपण बघून झालेलं आहे, बघू शकतात. आणि आता इथूनच आपण 10 ते 5 मिनिटावरती आपण आता जाणार आहे लक्ष्मी पॅलेस बघायला. तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये बनत राहा आणि बघत राहा. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकतात, पर्यटकांसाठी जो गेट आहे तो या साईडून आहे. तुम्ही या साईडून जाऊ शकतात. आणि जो त्यांच्या फॅमिलीसाठी जो गेट आहे तो त्या साईडला आहे. तो आपण आहे ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू. पण आता आपण सध्या या 2 नंबर गेटने आपण एंट्री करू. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आपल्या समोरच दिसतोय लक्ष्मी विलास पॅलेस. मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं पोहोचलेलो आतमध्ये आणि ज्याच्याकडे कार असेल, बाईक असेल, तिथं पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे, बघू शकतात मित्रांनो. आणि या साईडला असं बनवलेलं आणि या साईडला आपला पॅलेस. तर थोड्याच वेळामध्ये आपण आतल्या साईडला जाऊन पॅलेस बघणार आहोत. तर आतल्या साईडला बघू शकता मित्रांनो, सिंचन लावलेलं आहे, मस्त फवारे लावले बघू शकतात. आणि हा आपल्या समोर पूर्ण भव्य असा हा लक्ष्मी पॅलेस. तर अशा प्रकारे आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आपल्या समोर आपल्या भव्य पॅलेस दिसतोय. तर त्या पॅलेसला आपण बघतोय आणि तुम्ही पण बघताय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर बघू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर असा पॅलेस. आणि जो मेन एंट्रन्स आहे तो या साईडून आहे. जे तिथून राजा लोक येतात, तिथून राजा लोक येतात ते त्या साईडून त्यांची ती गाडी बिड येते आणि मेन एंट्रन्स आहे तो या साईडून आहे. आणि हे बघू शकतात अशा प्रकारे हा पॅलेस.
मित्रांनो तुम्हाला जर पॅलेसमध्ये जायचं असेल तर तुम्हाला इथून तिकीट भेटणार या साईडला. आणि मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे जर लक्ष्मी पॅलेसमध्ये जायचं असेल तर आपले 250 रुपये तिकीट येतं. फॉरेनरसाठी 5 to 5 आहे, चिल्ड्रनचे 125 रुपीज आहे. आणि जर तुम्हाला महलमधले म्युझियम बघायचं असेल तर त्याचे 150 रुपीज चार्ज होतात. आणि जर पूर्ण दोनो कॉम्बो पाहिजे असेल तर त्याचे 375 रुपीज होतात बघू शकता. आणि टायमिंग वेळ तुम्ही बघू शकता सकाळी 9:30 ते 5 वाजेपर्यंत. तर आता आपण पण तिकीट काढून आतमध्ये जातो आहे आणि आतमधला परिसर आपण बघणार. पण आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही त्यामुळे तुम्हाला दाखवू नाही शकत. तर मी जरा बघून येतो आतमध्ये आणि तुम्हाला एक्सप्लेन करतो की आतमध्ये काय काय. तर अशा प्रकारे आपण तिकीट घेतलेलं आहे आणि आपण आता एंट्री करतो आहे लक्ष्मी पॅलेसमध्ये. तर एंट्री गेट तिथे आहे बघू शकता. तिथून तिकीट काढलं आहे आपण आणि आपली पूर्ण गँग आपण चाललो तिकडे. अशा प्रकारे आपण आतमध्ये आलेलो आहे. तर रेस्टरूम आहे बघू शकता, एवढा मोठा आरसा. आणि आपण मित्रांनो अशा प्रकारे आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आपल्याला ऑडिओ प्ले भेटलेला आहे. तर तुम्ही हे ऑडिओ प्ले आतमध्ये तुम्हाला तिकिटासोबतच भेटणार. आणि जे तुम्हाला जर काय ह्याच्यामध्ये ते कमेंट्स असतील ते तुम्हाला त्या कमेंट थ्रू ते तुम्हाला गेट वाईज गेट सांगत राहणार की इथं काय आहे, महाराजांनी काय करायचे, त्यांच्या रूम बाय रूम ते तुम्हाला एक्सप्लेन करणार. तर हे चांगली फॅसिलिटी आहे. तर तुम्ही पण या गोष्टीचा लाभ घ्यावा माझी अशी विनंती आहे. तर तुम्ही पॅलेस बघू शकता मित्रांनो आपल्या मागच्या साईडला. हे बघा असा सुंदर भव्य पॅलेस बघा. अशा प्रकारे इथं गोल्फसाठी पूर्ण बनवलेलं आहे. ते बघा तिथे खेळता पण आहेत. मित्रांनो अशा प्रकारे आपण लक्ष्मी पॅलेसला भेट दिलेली. या लक्ष्मी पॅलेसला आपण आतमध्ये बघून झालेलो आहोत. आतमध्ये बघण्यासारखी वस्तू भरपूर आहे मित्रांनो. 250 रुपीज चार्ज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत आतमध्ये तुम्हाला बघण्यासारख्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. तो गेट मी बोलत होतो मित्रांनो, जो मेन एंट्रन्स आहे तो राजा महाराजांसाठी इथून जातो डायरेक्ट लक्ष्मी पॅलेसमध्ये. बघू शकता अशा प्रकारे हा मस्त भव्य असा गेट आहे. किती सुंदर वाटतं बघा ना.